जामिनावर आलेल्या गुंडावर तलवारीने जीवघेणा हल्ला. कोल्हापुरात गँगवॉरचा थरार. कोल्हापुरातील गँगवॉर पुन्हा एकदा पेटल्याचं समोर आलं आहे. 2022 मध्ये झालेल्या कुमार गायकवाड खून प्रकरणातील संशयित रवी कांबळे याच्यावर गवळी गँगने हल्ला केला. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना अटक केली आहे. रवी कांबळे हा शनिवारी रात्री राजेंद्र नगर येथील स्वप्नील ढाकरे यांच्याकडे जेवण्यासाठी आला होता. याचवेळी त्र्यंबक गवळी याच्यासह 8 ते 9 जणांनी हातात तलवारी आणि एडके घेऊन त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्र्यंबक गवळी याने तलवारीने रवी कांबळेच्या डोक्यात वार केला, तर इतर संशयितांनी एडका आणि काट्यांनी त्याच्यावर हल्ला केला. एवढ्यावरच न थांबता परिसरात दगडफेकही करण्यात आली. हल्लेखोरांनी घरावर दगडफेक केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नंग्या तलवारी आणि एडके हातात घेऊन संशयितांनी परिसरात दहशत माजवल्याचे सांगण्यात येत आहे. नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक विकास जाधव पथकासह घटनास्थळी दाखल झाले आणि संशयितांची धरपकड सुरू केली. या प्रकरणी त्र्यंबक वसंत गवळी, श्रीमंत गवळी, अमित गवळी, सुमित गवळी, सलीम शेख, सोन्या जगदाळे, कार्तिक बल्लाळ, शुभम उर्फ अक्षय मुळे आणि सचिन कांबळे उर्फ टिंग्या याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान रविवारी रात्री उशिरा श्रीमंत वसंत गवळी आणि सचिन मुकुंद कांबळे यांना पोलिसांनी अटक केली. वर्चस्वाच्या वादातून नोव्हेंबर 2022 मध्ये टेंबलाई उड्डाणपूल परिसरात कुमार गायकवाड याचा निर्घुण खून झाला होता. या प्रकरणात अमर माने, आकाश गस्ते, रवी कांबळे, यश पोद्दार आणि आदर्श शेंडेकर यांना अटक करण्यात आली होती. सध्या हे सर्व संशयित जामिनावर बाहेर असल्याची माहिती आहे. याच खून प्रकरणाचा बदला घेण्यासाठी रवी कांबळेवर हल्ला झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे जखमी रवी कांबळेवर 5 गुन्हे दाखल आहेत, तर संशयित त्र्यंबक गवळी आणि श्रीमंत गवळी यांच्यावरही 6 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. इतर संशयितावरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.